नमस्कार मंडळी. ऐन वेळेला घरात भाजी नसेल तर अशा प्रकारे तिखट आमटी बनवा. एक पळी तेल घालून घेतल्यानंतर एक मोठा बटाटा घेऊन त्याला फोकच्या साहाय्याने टोचे मारून घेतल्यावर अशा मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आणि नंतर त्याला चांगले तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. बटाट्याला टोचे मारून घेतल्यामुळे बटाटा लवकर मऊ शिजून निघतो आणि अशा प्रकारे ब्राऊन रंगाचा होईपर्यंत बटाटा चांगला परतून घ्यायचा. फोडणीसाठी 1 चमचा राई, 1 चमचा जिरे, 5 ते 6 पाने कढीपत्त्याची टाकून घ्यायची. त्याच्यानंतर एक मोठा कांदा चांगला बारीक चिरून घालायचा. 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या. पाव इंच आलं आणि 7-8 लसूण पाकळ्या किसून घेतल्या आहेत. पेस्ट असेल तर पेस्ट घाला. चांगला कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि इतर घातलेली फोडणी चांगली तेलामध्ये मंद आचेवरती व्यवस्थित परतून घेतल्यानंतर एक मोठा टोमॅटो लाल रंगाचा त्याच्यासुद्धा फोडी करून त्याच्यामध्ये लगेच घालून घ्यायच्या. टोमॅटो पूर्णपणे गळून गेला पाहिजे अशा प्रकारे टोमॅटो परतून घ्यायचा. कांदा पण आता छान परतून झाला, टोमॅटोसुद्धा पूर्णपणे गळून गेला. चिमटीभर त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचे. अर्धा चमचा हळद घालायची. 2 चमचे आपला घरगुती लाल मसाला घालायचा आणि जर का तुमच्याकडे घरगुती लाल मसाला नसेल तर 2 चमचे लाल मिरची पावडर टाका आणि लाल मिरची पावडरबरोबर तुम्हाला धने आणि जिऱ्याची सुद्धा पावडर घालायची आहे आणि 1 चमचा गरम मसालासुद्धा त्याच्यात घालायचा आहे. शिजवून घेतलेले बटाटे मसाल्यामध्ये घालून छान असे परतून घ्यायचे आणि अख्खा काळी मसूर डाळ अशा प्रकारे शिजवून घ्यायची. गाळ नाही करायचा. डाळ अशा प्रकारे दिसली पाहिजे, म्हणजे कच्ची पण नाही डाळ राहिली पाहिजे. अशा प्रकारे डाळ शिजवून घ्यायची आणि डाळसुद्धा मसाल्यामध्ये छान अगदी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला वाटेल मी का नाही जिरे पावडर आणि धने पावडर घातली आणि गरम मसाला, कारण माझा जो घरगुती मसाला आहे ना त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य आहे, त्यामुळे मी बाकीचे साहित्य नाही घातले. डाळीमध्ये पाणी घालताना बेताचेच घालायचे. डाळ जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळही नको, इतपत पाणी घालून घ्यायचे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. त्याच्यानंतर 1 चमचा गुळाची पावडर घालून घ्यायची. गुळाची पावडर नसेल तर साखर घाला 1 चमचा. घातलेले साहित्य मिक्स करण्यासाठी पळीने चांगले ढवळून घ्यायचे आणि त्याला छान अशी 1 ते 2 मिनिट उकळी येऊन द्यायची. 2 मिनिटानंतर चांगली उकळी आल्यावर 1 चमचा छान असे साजूक तूप घालून घ्यायचे. नंतर बारीक चिरलेली अशी वरतून कोथिंबीर घालून घ्यायची. गॅस बंद करून टाकायचा. अशी चटपटीत आमटी बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले ना. या आमटीबरोबर भात घेऊन आणि तळून घेतलेले मासे खायचे. खूप मस्त जेवण होते. ही पुढची आमटीसुद्धा खूप सुंदर आहे. अर्धा वाटी चण्याची डाळ, अर्धा वाटी मुगाची डाळ आणि अर्धा वाटी तुरीची डाळ कुकरला लावून शिजवून घेतल्यानंतर कुकर थंड झाल्यावर कढईमध्ये लगेच तेल टाकून तेल चांगले गरम झाले की लगेच फोडणी द्यायला सुरुवात करायची. नेहमीप्रमाणेच बेसिक फोडणी आपली राई, जिरे, कढीपत्ता, बारीक चिरून घातलेल्या मिरच्या, बारीक चिरून घेतलेला लसूण आणि त्याच्याबरोबर घातलेल्या कोथिंबीरीच्या काड्या बारीक चिरून घालायच्या आणि मसाला चांगला म्हणजे फोडणी दिलेले साहित्य चांगले परतून घ्यायचे. फक्त या फोडणीमध्ये आपण बारीक चिरलेला कांदा नाही घातला आणि आले लसूण पेस्ट नाही घातली, ती चिरून घातली आहे. तर छान असे परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी तोंडलीचा वापर केला आहे. तर 4-5 तोंडली घ्यायची. तोंडली अशी छान लांब लचक पातळ कापून घ्यायची म्हणजे लवकर शिजेल. तोंडलीसुद्धा चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. आता याच्यामध्ये हिंग घालून घ्यायची चिमटीभर. धने जिरे पावडर मी गरम करून एकत्र वाटून घेतली, तर ते 2 चमचे मी घालत आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर. आता हे घातलेले सर्व साहित्य मंद आचेवरती छान परतून घ्यायचे. याच्यात सुद्धा मी फोडणीमध्ये बारीक चिरून कोथिंबीर घातली आहे, ती सुद्धा याच्यामध्ये परतून घ्यायची. आता तोंडली शिजण्यासाठी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचे. गरम पाणी घालायचे असेल तर गरम पाणी घाला लवकर शिजण्यासाठी, किंवा साधं पाणी आपलं घातलं तरी चालेल. तोंडली शिजेपर्यंत याच्यावर झाकण ठेवून द्यायचे. 6 ते 7 मिनिटानंतर झाकण काढल्यावर तोंडली शिजली की नाही ते आपण चेक करूया. सुरीने कापून बघायचे. तोंडली सुरीने सहज कापली जात आहे, म्हणजे तोंडली खूप छान मऊ शिजवून झाली. गाळ नाही झाला पण छान शिजून झाली.
आता याच्यामध्ये 1 चमचा मस्त साजूक तूप घालून घ्यायचे. साजूक तूप घालणे हे एक ऑप्शन आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला, नसेल आवडत तर स्किप करा. पुन्हा एकदा मी याच्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर घातली आणि त्याच्यावरतून आता शिजवून घेतलेली डाळसुद्धा घालून घेतली. डाळ आपण फोडणीत घालतो ना, पटकन लगेच पळीने ढवळून घ्यायचे. आता याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. अशा प्रकारच्या आमटीमध्ये तोंडलीच्या ठिकाणी तुम्ही पालकची भाजी घालू शकतात, मेथीची भाजी घालू शकतात. अशा वेगवेगळ्या प्रकारची आपण आमटी बनवू शकतो. ही आमटीची प्रत्येक वेळेला चव वेगळी असल्यामुळे घरची माणसं पण अगदी आवडीने खातात. ऐन वेळेला घरात भाजी नसेल किंवा झटपट काही बनवायचं असेल तर अशा प्रकारे चमचमीत आमटी बनवा. रेसिपी कशी वाटली? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीबरोबर. तोपर्यंत नमस्कार.